अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे पेपर फुटी विरोधात आंदोलन। ठाणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा TET भिवंडी येथे समोर आलेल्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकारामुळे राज्यातील लाखो परीक्षार्थींच्या भवितव्याशी खेळ झाला असून संपूर्ण परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटण्याचा संशय निर्माण होणे ही अत्यंत गंभीर बाब असून यामुळे प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्या परीक्षार्थींवर अन्याय झाला आहे। अशा प्रकारच्या घटना राज्यातील परीक्षा व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास डळमळीत करणाऱ्या असून त्यास प्रतिबंध घालण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना होणे अत्यावश्यक आहे, अशी मागणी करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ठाणे जिल्हा यांच्यातर्फे हे आंदोलन करण्यात आले। आंदोलनानंतर निवेदनाची प्रत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली। ठाणे महानगर सहमंत्री मंदार आरेकर यांनी सदर प्रकरणाची उच्चस्तरीय निष्पक्ष व कालबद्ध चौकशी करण्यात यावी, या गैरप्रकारात सहभागी असलेल्या सर्व दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करून त्यांना तातडीने अटक करण्यात यावी। परीक्षेचे नवीन दिनांक शक्य तितक्या लवकर जाहीर करून परीक्षार्थींची अनिश्चितता दूर करण्यात यावी। भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षिततेसाठी आधुनिक, पारदर्शक व सक्षम यंत्रणा विकसित करण्यात यावी। तसेच परीक्षार्थींना झालेल्या मानसिक, आर्थिक व प्रवासाच्या गैरसोयीचा विचार करून आवश्यक ती उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी संघटनेतर्फे केली आहे। नमस्कार, शांतनु बिरोजे, प्रदेश सहमंत्री अखिल भारतीय विद्यार्थी परिषद। आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या घटना दररोजच घडतात आणि शिक्षण क्षेत्राला हादरा बसवणाऱ्या घटना त्यांमध्ये विषय वैशिष्ट्याने घडतात। स्पेसिफिकली आपण नीट पेपर लीकची चर्चा करत होतो, आपण मुंबई विद्यापीठाच्या TY BComच्या परीक्षा फुटीच्या प्रश्नपत्रिका फुटीची चर्चा करत होतो, परंतु आपल्याच ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडीमध्ये TETच्या परीक्षा फुटल्या। आजवर विद्यार्थ्यांची परीक्षा फुटायच्या, आता परीक्षा सेट करणाऱ्यांच्या सुद्धा प्रश्नपत्रिका फुटतात आणि या सगळ्याच्या आडाने काही राष्ट्रविघातक घटक या सगळ्याला नासवण्याचं, परीक्षा पद्धतीला, विद्यार्थी शिक्षण प्रक्रियेला नासवण्याचे सुद्धा प्रयत्न करतायत का, अशी चिंता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला वाटली आणि म्हणून विद्यार्थी परिषदेनं आज ठाण्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून निषेध निदर्शनं केली। येत्या काळामध्ये ह्या पेपर फुटीच्या सारखे प्रकरण परत उपजणार नाहीत आणि त्या सर्वांसोबतच दोषी घटकांवर, व्यवस्थांवर कडक फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत, कारवाई व्हावी आणि सगळ्यात महत्वाचं या परीक्षार्थींना लवकरात लवकर पुन्हा फेर परीक्षांच्या तारखा डिक्लेअर व्हाव्यात आणि ह्या प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शाश्वत उपाययोजना शासनाकडनं, व्यवस्थांकडनं राबविल्या जाव्यात। त्यासाठी विद्यार्थी परिषद म्हणून योग्य ते, अपेक्षित ते सर्व सहकारी विद्यार्थी परिषद सुद्धा करायला तयार आहे, असं हमी देणारं आणि आपल्या भावना व्यक्त करणारे, विद्यार्थ्यांचा आक्रोश व्यक्त करणारे निषेध निदर्शनं आज विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून ठाण्यामध्ये झाली। विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केलं। शांतनु बिरोजे, प्रदेश सहमंत्री अखिल भारतीय विद्यार्थी परिषद।